आई, बहीण, पत्नी, तूच आहेस घराचा आधार. तुझ्या धैर्यामुळेच उजळतो संसार. तुझ्या प्रेमाने आणि मेहनतीने उंचावतो मनाचा संसार. महिला दिनानिमित्त तूच आहेस प्रेरणेचा आधार. स्त्री ही केवळ घराची आधारस्तंभ नाही, ती संस्कारांची शिदोरी आहे. तिच्या संयमाने संसाराला शांती मिळते. तिच्या भक्तीने घर उजळते. तिच्या धैर्यामुळे प्रत्येक अडचण सहज होते. आदरणीय शिक्षकवृंद, मित्रमैत्रिणी आणि उपस्थितांचे मनपूर्वक नमस्कार. आज आपण साजरा करतो महिला दिन. हा दिवस स्त्रियांच्या कष्टांचा, त्यागाचा आणि सामर्थ्याचा गौरव करण्याचा आहे. घरातील महिला, गृहिणी, आई, पत्नी प्रत्येकाचे योगदान समाज आणि घरासाठी अनमोल आहे. घर चालवणारी गृहिणी ही खरी सुपर हिरो आहे. तिच्या मेहनतीमुळे घर चालते. तिच्या धैर्यामुळे संसार टिकतो. तिच्या प्रेमामुळे मन उजळते. घराबाहेर जरी न गेली तरी तूच आहेस जगाला प्रेरणा देणारी. घराबाहेर जरी न गेली तरी तूच आहेस जगाला प्रेरणा देणारी. इतिहासामध्ये अशा अनेक स्त्रिया होऊन गेल्या ज्यांनी खूप असे मानाचे काम केले आहे. सावित्रीबाई फुले, मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष करणारी पहिली शिक्षिका. शिक्षण प्रत्येक स्त्रीचे हक्क आहे हे त्यांनी शिकवलं. राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी, शौर्य आणि धैर्याची प्रतिमा. धैर्य आणि ध्येय ठरवले तर कोणतीही अडचण सोडवता येते. कल्पना चावला, अंतराळात झेंडा फडकवणारी पहिली भारतीय महिला. स्वप्न पहा आणि त्यासाठी मेहनत करा. तुमच्यातही ती ताकद आहे. घर चालवणे हा सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे. घरातील प्रत्येक गृहिणी या महान स्त्रियांसारखीच धैर्यशील आणि सामर्थ्यवान आहे. मुलांची काळजी, घर सांभाळणे, कुटुंबासाठी काम हे सर्व गृहिणींचे अनसीन योगदान आहे, पण समाजासाठी फार महत्त्वाचे आहे. घर चालवणारी स्त्री म्हणजे समाजाचा फाउंडेशन. फाउंडेशन मजबूत असेल तरच घर आणि समाज टिकतो. सकाळी उठते, घर सांभाळते, मुलांचे होमवर्क पाहते आणि मग स्वतःच्या स्वप्नांची गाडी विसरते. पण लक्षात ठेवा, घर चालवणे कमी काम नाही, ते मोठे सामर्थ्य आहे. घर सांभाळत असताना एका गृहिणीने गावातील मुलींसाठी इव्हिनिंग क्लासेस सुरू केल्या. काही महिन्यांत त्या गावातल्या मुलींमध्ये आत्मविश्वास वाढला आणि त्या शिक्षणाकडे मोटिवेट झाला. यातून समजतं, एक छोटा हॉबी हा खूप मोठा बदल घडवू शकतो. एक गृहिणी स्टिचिंग आणि हँडीक्राफ्ट सुरू करते, सोशल मीडियावर विकते, आर्थिक स्वतंत्र होते. हळूहळू ती इतर महिलांसाठी रोल मॉडेल बनते. घरातूनही समाज बदलू शकतो. गृहिणी असणे कमी नाही, हे मोठे कार्य आहे. आई घरातल्या प्रत्येक वस्तू सहज शोधते. कीज, ग्लासेस, रिमोट आणि सगळं काही एका मिनिटात सापडतं. हीच तिची सुपर पॉवर आहे. घरातल्या प्रत्येक कामात तिला क्रिएटिव्हिटी आणि पेशन्स लागते. तुम्हाला वाटते इझी आहे का? आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी समाजातून, गरीब परिस्थितीतून वाढून भारताच्या राष्ट्रपती झाल्या. घर चालवणाऱ्या स्त्रीला किंवा सामान्य परिस्थितीतूनही मोठ्या पदावर पोहोचता येते. तुमच्यातील धैर्य आणि मेहनत कुठेही थांबत नाही. घर चालवताना तुम्ही जे धैर्य दाखवता तेच तुमच्या स्वप्नांना उंच भरारी देऊ शकते. गृहिणी, आई, बहीण प्रत्येक स्त्रीला सन्मान आणि स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या उदाहरणातून दिसते की परिस्थिती किंवा समाजाची मर्यादा तुमच्या क्षमतेवर थांबवू शकत नाही. स्त्री हा घराचा आधारच नाही, ती मनाचा आधार आहे. तिच्या प्रेमाने आणि धैर्याने प्रत्येक अडचण सुलभ होते. तिच्या संयमाने संसाराला शांती मिळते. तिच्या भक्तीने आणि निष्ठेने घर उजळते. आजच्या दिवसापासून आपण ठरवूया, स्वतःसाठी वेळ काढणे, घरातील प्रत्येक महिलेला सन्मान देणे, समाजात सकारात्मक बदल घडवणे. प्रत्येक गृहिणीला सांगूया, तुम्ही महत्त्वाची आहात. तुमच्यात सामर्थ्य आहे. तुम्ही समाज बदलू शकता. घर चालवणारी तूच आहेस हिरो. घर चालवणारी तूच आहेस हिरो. स्वप्न पूर्ण करणारी तूच आहेस लाईट. महिला दिनानिमित्त तूच आहे इन्स्पिरेशन. जगाला दाखवणारी तूच आहेस राईट.
जगाला दाखवणारी तूच आहेस राईट. सर्व उपस्थितांचे आभार. महिला दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.